रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट पण खूप सुंदर, मोठा, चांगला आणि चांगल्या बजेटचा पण फ्लॅट आहे. चांगली डीलचा फ्लॅट असणार आहे. कारण हा जो फ्लॅट आहे वसंत ॲथेना, जे पहिल्यांदा विवेना मॉल होता, आता लेक शोर नावाचं मॉल आहे, त्या मॉलच्याच बाजूला असणारा हा बाल्कनी सहित असणारा 820 कार्पेटचा खरं 3 BHKचा फ्लॅट आहे. तुमच्या घरातनं जर तुम्ही बघितलं तर मात्र तुम्हाला लेक शोर हा मॉलच दिसतोय. आणि जर तुम्ही पुढं बघितलं तर डायरेक्ट मेट्रो स्टेशन आहे आणि नाशिक मुंबई हायवे तुम्हाला धावताना दिसतोय. आणि अशाच ठिकाणी हा लयवर नाही पण खालच्याच फ्लोअरला, तशी बिल्डिंग बघितली 8 माळ्याची बिल्डिंग आहे, खाली पोडियमची कार पार्किंग आहे आणि एकदम लोअर फ्लोअरला असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. जर कोणी मंडळींचं बजेट कमी आहे, लोकेशन भारी पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट भारी नक्की असू शकतो. कारण की त्या पद्धतीनं ह्या लोकेशनला फ्लॅट मिळतात. ह्या लोकेशनला फ्लॅट हवे असतात लोकांना. जाणे येण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्याच गोष्टींचे अँगलने पाहिजे तर हा फ्लॅट एक आहे. 6,000 रुपयाचं मेंटेनन्स असेल. बाहेर ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला साऊथ वेस्ट असणारा फ्लॅट असेल. बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक फ्लॅट आहे, त्या साईडला एक फ्लॅट आहे, समोर मात्र एकही फ्लॅट नाही आहे, कारण आपण एकदम खाली आहोत. त्याच्यामुळं काय होते की जे खाली राहणारे मंडळ आहेत त्यांना इकडं आनंद घेता येऊ शकतो. कारण की ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला हे एवढं मोठं टॅरेस हे तुम्हाला वापरायला मिळते. हे 2च मंडळी, पार्किंग वगैरे आहे, पण तुम्हाला असं मस्तपैकी इकडं इथपर्यंत एवढी मोठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा मिळते. इथं जर आला तर हवा खूप चांगल्या पद्धतीने लागते. बाजूला जर तुम्ही गेलं तर इकडून तुम्ही इकडं डोंगर वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळतात. संध्याकाळच्या वेळेला पण इथं खूप हवा चांगली नक्की मिळते. खरं 2च फ्लॅट आहेत, मग ही तुमच्या 2 फ्लॅटमध्ये असणारी एंट्री आहे. जर तुम्ही बघितलं इथे आलात तर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता आपल्या इथं काही संबंधच नाही, पण तरी खालून जरी वर यायचं तरी तुम्हाला 1 आणि 2 अशा टोटल 2 लिफ्ट तुम्हाला इथं मात्र नक्की मिळणार आहेत. आणि जर आपण आतमध्ये गेलो तर हे नॉर्थ ईस्ट असणार आहे, साऊथ वेस्ट बाहेर आहे. आतमध्ये आल्यानंतर एवढी जागा तुमच्या घरामध्ये सकाळचं ऊन प्रॉपर पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की येणार आहे. जर तुम्ही घराच्या आतमध्ये इमिडिएटली आलात तर तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल मिळतो. हे जे सामान आहे हे असंच्या असं तुम्हाला मिळणार आहे. जे काय पडले ते तुम्ही ठेवू शकता किंवा मग एखादं मूवेबल जर जमलं तर ते घेऊन पण जाऊ शकतात. पण अशा पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला मिळतो. नंतर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची अशी बाल्कनी मिळते. ह्या बाल्कनीतनं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा लेक शोरमुळे सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू नक्की मिळतो. कारण खाली ना लई लोअर नाही आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर हॉलमध्ये बघा, त्या साईडला जर बघितलं तर डायनिंगसाठी पण तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा आहे. त्या पद्धतीने जर बघितलं तर, आणि इकडे जर आलात तर इकडे आल्यानंतर तुम्हाला किचन बनवलेलं आहे. किचन अशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे. ह्याच्यात फक्त ते थोडंसं बेरिंग वगैरे चेंज करणं गरजेचं असणार आहे. इथं वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे, वरती स्टोरेजसाठी पण जागा पद्धतशीर आहे. एवढं मोठं फ्रीज ऑलरेडी ह्या साईडला लागलेलं आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला हे किचन मिळेल. आणि किचनच्या जर आपण पुढे आलो, पुढे आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे इकडे डायनिंग वगैरे आहे. मात्र रूमच्या साईजेस खूप चांगल्या पद्धतशीर आहेत. इकडे आला तर तुम्हाला हे कॉमन बेडरूम असणार आहे. ह्या कॉमन बेडरूमला बघितलं तर इथे कपाट पण ठेवलं आहे, इथे एक बेड पण लागलेला आहे. सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये येणार आहे. तर रूम बाबतीत हे जर बघितलं तर हे गेस्ट रूम जर बघितलं तर मोठं आणि चांगलं नक्की आपल्याला मिळतं. 6,000 रुपये इथं मेंटेनन्स असणाऱ्या बिल्डिंगला OCCC सगळं आहे. 10 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. नंतर इकडे आलं तर आपण कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला हेही चांगलं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं खरं मिळणार आहे. आणि इकडं बघितलं तर इकडं ते दुसरी जागा आहे, पण त्याचे आपल्याला काही लेणं देणं नसणार आहे. पण हा जो वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे पण चांगल्या पद्धतीचं आहे. हाईट वाईज जर बघितलं थोडं चांगल्या पद्धतीचं आहे. नंतर हा तुम्हाला एवढा मोठा पॅसेज मिळतो. पुढे आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा इकडं बेडरूम दिलेला आहे बघा. एक इथं तुम्हाला अभ्यास करायला, परत हे कपाट, परत बेड, साईड टेबल, आणि परत सकाळचं ऊन तुम्हाला इकडनं असं ग्रिल वगैरे सगळं काम बिम करून ठेवलेलं आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तुम्हाला जाणवेल खरोखर याची बेडरूमची साईज पण मोठी असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं पण मिळतं. हेही मोठंच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मास्टर जर बघितलं 2 मिळतात, कॉमन एक, परत कॉमन बेडरूम एक. नंतर जर आपण बाहेर आल्यानंतर तुम्हाला हे शेवटचं बेडरूम मिळतं. ह्या शेवटच्या बेडरूमला जरी आपण आलो तर ह्या रूमची साईज पण बखळ मोठी आहे. इकडे आलं तर का वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथे पण मोठं आणि चांगलं ह्या साईडला तुम्हाला असं नक्की मिळतं. आणि जर आपण बाहेर पडलो, बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत ह्या बेड लागलेला आहे एवढा मोठा. बेडच्या साईडला 2-3 फूट जागा आहे. इकडे 4-5 फूट जागा आहे. इथं कपाट आहे. त्याच्यानंतर परत इथं 3-4 फूट जागा आहे. खेळती हवा आहे. तुम्ही जर बघितलं तर घरामध्ये पण खेळती हवा आहे. उजेड चांगला आहे. समोर जर बघितलं तिथं उत्सव हॉटेल वगैरे ते सगळं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते जे हे लोकेशन आहे ना, या लोकेशननुसार खूप चांगला फ्लॅट आहे.
जास्त हाय राईज बिल्डिंग नाही, ग्राउंड प्लस तशी मी सांगितली त्याप्रमाणे 8च माळ्याची बिल्डिंग आहे. पण हा फ्लॅट जो आपला लोअर फ्लोअरला आहे, सुंदर फ्लॅट आहे. जर अशा पद्धतीचा फ्लॅट, अशा लोकेशनचा जर कोणी फ्लॅट बघत असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत. राहिला प्रश्न किमतीचा, तर 1.95 म्हणजे 1,95,00,000 रुपये याची किंमत असणार आहे या फ्लॅटची. मात्र निगोशिएशन पार्ट उपलब्ध असणार आहे. खूप काही निगोशिएशन होईल असं नाही, पण होईल निगोशिएशन चांगल्या पद्धतीनं. तर जर कोणी मंडळी ह्या बजेटचा फ्लॅट 195 विवाना मॉलला लागून, ज्युपिटर हॉस्पिटलला लागून जर कोणी फ्लॅट बघत असेल, सिटीला लागून कोणी फ्लॅट बघत असेल, नाशिक मुंबई रोडवरती कोणी फ्लॅट बघत असेल, तर मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. कोणत्या बँकेकडे गेला तरी लोन उपलब्ध आहे. 10% डाऊन पेमेंट, 90% लोन घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन एक्स्ट्रा लागणार आहे. पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, लाईटीचा प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते जे मंडळी अशा पद्धतीचं असं घर बघणार असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. तर सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.